नाथरायांचा वारकरी संप्रदायामध्ये संत मांडियाळीमध्ये एक आगळं आणि वेगळं स्थान आहे. त्याला कारणही तसंच आहे. काही संत आहेत तर शांत नाही, काही शांत आहेत पण संत नाहीत, काही संतही आहेत शांतही आहेत पण श्रीमंत नाहीत. किती होती नाथरायांची श्रीमंती? सकल संता माझे राजा स्वामी एकनाथ माझा. संपूर्ण संतांमध्ये एकटे नाथराय श्रीमंत होते. नाथरायांची एवढी श्रीमंती पूर्वी झालेल्या संताकडे नव्हती, आताच्या नाही होणारही नाही, एवढी श्रीमंती होती. किती श्रीमंती होती एका उदाहरणाद्वारे सांगतो तुम्हाला. बघा, नाथरायाच्या घरी एकदा चोरी झाली. खरं तर चोरी ही 2-4 लोकांनीच करायची असती. 20-25 जण आले तर त्याला काय म्हणतात? बोलत चला मी काय बाहेरचं नाही. काय म्हणतात महिला मंडळ? दरोडा. बरोबर ना? तसं नाथरायांच्या घरी दरोडाच पाडला. 24 चोर आले होते चोरी करण्याकरिता. त्या चोरांनी नाथरायाच्या वाड्यामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्याच्या नंतर नाथरायांची खनिज संपत्ती जिथं ठेवलेली होती, सोनं हिरे जवाहर काय असतील ते तिथं गेले. तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी ते कुलूप तोडलं आणि कुलूप तोडल्याच्या नंतर 24 चोरांनी आत गेले आणि 2 मिनिटं शांत उभा राहिले. का? एवढी श्रीमंती त्यांनी सुद्धा पहिल्याच वेळेस पाहिली होती. एवढ्या चोऱ्या केल्या पण त्यांची ही चोरी करण्याचा पहिलाच योग होता. ते असे स्तब्ध राहिले. 2 मिनिटांनी विचारच करत होते किती सोनं आहे याच्यात, किती जवाहर आहे, किती मोती आहेत. आता महिला मंडळ तुम्ही सांगा मला, तिथं असतं तर काय केलं असतं? महाराज, एखाद्याच्या गवतावर एखाद्याच्या बांधावर जर चांगलं गवत नसतं ना, अख्खा सुपडा साफ करतो. तिथं सोनं होतं सोनं. महाराज त्या 24 चोरांनी काय केलं? आपल्याला उचलणार नाही एवढे गाठोडे बांधले, 1-1 क्विंटलचे गाठोडे बांधले. महाराज तुकाराम महाराज 1-1 क्विंटलचे गाठोडे बांधल्याच्या नंतर फजिती अशी होती, मग ते गवताचे असू नाही तर सोन्याचे असू उचलतच नाहीत, एवढे उचलूच शकत नाही. मग ते नुसते एकमेकाच्या तोंडाकडे बघायला लागले. आता करायचं काय. पण त्यातला एक जरा हुशार होता, तो पण त्याला भजनाचा नाद होता, तो जरा भजनात येत होता. मग त्याला एक प्रमाण आठवलं होतं उभं राहायचं. काय? एकमेका सहाय्य करू अवघे धरू पंत. मग महाराज तो म्हणला, महाराज असं नाही करायचं. आता काय करायचं? दुसऱ्यानी पहिल्याला उचलून द्यायचं, तिसऱ्यानी दुसऱ्याला उचलून द्यायचं, चौथ्यानी तिसऱ्याला उचलून द्यायचं. असे करत 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 23 जण वाट लागले आणि 1 जण शिल्लक राहिला. आता 1 जण शिल्लक का राहिला महिला मंडळ? त्याला जरा जास्त न्यायचं होतं. काय शिल्लक राहिला? 1 जणाला उचलून द्यायलाच कोण नाही राहिलं. महाराज ते 1 जण काय करायचा? त्या 23 जणांकडे बघायचा, गाठोड्याकडे बघायचा, 23 जणांकडे बघायचा, गाठोड्याकडे बघायचा. तिने त्या 23 जणाला आवाज दिला, अरे तुमचं झालं, तुम्ही चालले, माझं काय, मला कोण उचलून देणार? आता 23 जण मागं बघत का? अजिबात नाही महाराज. त्यांनी मागं सुद्धा बघितलं नाही, ते हायसेत निघाले. मग तिने पुन्हा आवाज दिला, थांबता का कसं? महाराज धूम पळले. मग ते अजून आवाज केला, तुम्ही थांबता का सांगू मालकाला? शिव आवाज नाथरायांनी ऐकला आणि नाथराय विश्रांतीतून बाहेर आले आणि नाथराय त्याला आवाज देतात. काय? अरे बाबा जाऊ दे त्यांना, मी उचलून देतो तुला. कोण म्हणताय? ज्यांच्या घरी चोरी करण्याकरिता आले होते ते स्वतः नाथराय म्हणतात, जाऊ दे त्यांना, मी उचलून देतो तुला. आता इथं बसणार बाई काय कोणी उचलून देणार? महाराज गवताचे उचलून देत नाही तर सोनं होतं. ही नाथरायांची श्रीमंती होती. तुमची आमची श्रीमंती किती हो? केवढी मोल श्रीमंती. तरी महाराज त्यात खूप अहंकार, त्या श्रीमंतीला एकदम जपू ठेवलेलं. शेवटी काही सोबत येत नाही पण तरी जपू ठेवलेलं. बघा महाराज, आम्ही आळंदीला असताना रोज सकाळी 8 वाजता दर्शनाला जातो. दर्शनाला जात असताना 1 जण आम्हाला भेटला. आम्ही आपलं दर्शन करत होते, आमच्या मागच महाराज महाराज महाराज. पण आपलं पण नियम आहे, जोपर्यंत दर्शन होत नाही तोपर्यंत आपण कोणालाच बोलत नाही. ते महाराज महाराज झालं, मी आपलं पुढं, ते माझ्या मागं मी आपलं पुढं. त्यांनी 4-5 वेळेस आवाज दिला. म्हणलं आता याचं काय समस्या आहे बघू. मी आपलं पटपट दर्शन घेतलं आणि म्हणलं का हो बोला. आणि महाराज दिसतात. म्हणलं हो. आणि मग कीर्तन भजन काही येत असन? म्हणलं येतं थोडंफार. मग म्हणे आपल्याला भजन ठेवायचं होतं. म्हणले कुठं? नाही करमाळ्याला ठेवायचं होतं. म्हणलं ठीक आहे. मग म्हणे तुमचा सगळा ताफा घेऊन या. ताफा आता मग काय आराध्याची पार्टी आहे का काय? तर मग ताफा घेऊन या. काही म्हणतेच बोलव का, पण आता 2-4 पैशासाठी आपल्याला ऐकून घ्यावं लागतं नाही तर काय. म्हणलं ठीक आहे. मी आपल्या गणेश महाराजला फोन केला, बाप्पा महाराजांना फोन केला, सचिन मामाला फोन केला, तुकाराम महाराजांना फोन केला. चला आपल्याला भजनाला जायचं, भजन सेवा आहे, दूरचा प्रवास आहे, लवकर जावं लागेल. तारीख ठरली आमची. महाराज ठरलेल्या वेळेत गेलो. सायंकाळची वेळ होती, 8 वाजता गेलो. आमचं साहित्य सगळं आम्ही गाडीतून काढलं. त्याचा असा भला मोठा बंगला होता. असं आम्ही साहित्य घेतलं आणि त्याच्या बंगल्यामध्ये ठेवलं, बाहेर पोर्चमध्येच ठेवल्याच्या नंतर महाराज तेव्हा आला. म्हणे महाराज खरं तुमचं भजन सुरू. महाराज आमच्या तुकाराम महाराजांनी मस्त रामकृष्ण हरी सुरू केलं. गणेश महाराजांनी कालावती रागामध्ये रूप पाहता सुरू केलं. ते झाल्याच्या नंतर सुंदर ते ध्यान झालं आणि तेव्हा त्या मालकाला ध्यानात आलं काय आपल्या इथं भजन सुरू म्हणून ते बाहेर आलं घरातून.
बाहेर आले म्हणे महाराज भजनाला काही लागतं का? म्हणलं लागत ना, कप कप येंडो सलपान. अरे अर्ध्या तासा मागं चहा लागतो भजनाला, तवा भजन जरा रंगात येतं. मग ते म्हणे महाराज आणू ना आपण का भिकारी थोडीचे आण रे शेळीचं दूध. म्हणलं राहू दे चहाच नको, कोरा कर महाराज. मग आम्ही आपलं भजन सुरू केलं, त्याने आपला चहा घेऊन आला. 1 तास भजन सुरू झालं आमचं, 1 तास झाला आणि तो चहा घेऊन आला. आमचं आपलं मस्त चहा पाणी झालं. तोवर त्यांनी 2 कुत्रे असे मोठे सोडे त्याच्या त्या आवाऱ्यात. आपलं कशाला तरी सोडे असं आम्ही आपलं भजन सुरू केलं आणि ते आतमध्ये गेलं. महाराज आमचं भजन 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजला, 3 वाजले. महाराज जे आत गेलेलं बाहेरच आलं नाही ना. आमचे भजनी वैतागले म्हणे महाराज तुम्ही गुत्त घेतलं होतं आपण नाही. आपण लगेच चाललो, महाराज जे गेले मी एकटाच राहिलो ना. काऊन? महाराज पैसे गुतले होते, त्याशिवाय आपल्याला जाता येत नाही ना. मी आपलं थांबलो, सकाळ झाली, ते आपल्या घरातून बाहेर आलं. मी आपलं तिथं थंडीनं काकोडो बसलो. म्हणे का हो तुम्ही जे चहा दिला तर घरात गेले, बाहेर आलेच नाही. म्हणे महाराज आपल्याला काय भजनाचा हरीक आहे का काय? आपल्या घरात आले होते 50-60 लाख रुपये. कुठं सिक्युरिटी गार्ड ठेवा म्हणून तो भजन ठेवलं. विठ्ठल विठ्ठल ही तुमची आमची श्रीमंती आणि त्याची भीती जायची गमवायची. पण नाथरायांची श्रीमंती किती होती? सकल संत माझे राजा स्वामी एकनाथ महाराज